नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे. इंग्लिश विथ मदन सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. बघा, या चॅनलवर आपण एमपीएससीचे इंग्रजी ग्रामर आणि व्होकॅब्युलरी या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आपण सुरू केलेले आहे 1984 पासून 2025 पर्यंत. बरोबर. या अगोदर आपण एक टॉपिक कंप्लीट केलेला आहे, बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. त्याच्या जवळपास 1,200 प्रश्न आपण कंप्लीट केलेले आहेत. आता दुसरा टॉपिक आहे आपला टेन्स, आणि टेन्सवरचा आजचा शेवटचा पार्ट आहे, पार्ट 7वा. म्हणजे या 7 पार्टमध्ये टेन्स या टॉपिकवरचे 1984 पासून 2025 पर्यंत जवळपास 200 प्रश्न आपले पूर्ण होत आहेत आज. बरोबर. यासोबतच आपण तलाठी या पदाच्या 2023 मध्ये झालेले 25 पेपर त्याची अनालिसिसची सिरीज सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर आपण वनरक्षक या पदाचे सुद्धा आपण पेपरची अनालिसिस सिरीज सुरू केलेली आहे. बरोबर. तर आता हे प्रश्न कोणासाठी आहेत, कुणी पाहायचे? सगळ्यात पहिल्यांदा तर मी सांगेन की ग्रुप बी मुख्य परीक्षा 17 मे आणि ग्रुप सी मुख्य परीक्षा 7 जून. बरोबर. या दोन्ही विद्यार्थ्यांनी ही आवर्जून पाहिली पाहिजे. यासोबतच एमपीएससी सोबत कंबाईन आणि ग्रुप बी सोबत, ग्रुप सी सोबत बाकीचे जे विद्यार्थी आहेत, तलाठीची तयारी करत असतील, वनरक्षकची तयारी करत असतील आणि महाराष्ट्रातील इतरही सगळ्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत की ज्यांना इंग्रजी हा सिलेबसला विषय आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाहिले पाहिजे, वारंवार पाहिले पाहिजे. तुमचा इंग्रजीचा सिलेबस रिवाईज होईल. इंग्रजीचे प्रश्न कसे सोडवले पाहिजे ते तुम्हाला माहीत पडेल. कोणते कीवर्ड वारंवार रिपीट होतात ते तुम्हाला माहीत पडेल. बरोबर. कोणत्या अशा वाक्यरचना आहेत वारंवार येतात, कोणत्या कन्सेप्ट आहेत वारंवार येतात, त्या तुमच्या पाठ होऊन जातील. तुम्ही सिरीज सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ पाहिला पाहिजे, आपल्या मित्रांना शेअर केला पाहिजे. बरोबर. चला तर मग आज टेन्सचा 7वा आणि शेवटचा भाग आपण संपवूयात. त्याचे प्रश्न बघूयात. पार्ट आहे 7वा टेन्स. आजचा पहिला प्रश्न आहे येस. बघा, पहिला प्रश्न आहे येस. फ्रेझल व्हर्ब आहे, फिल इन द ब्लँक. अप्रोप्रिएट फ्रेझल व्हर्ब, रवी पंडित, क्रिकेट कॉमेंट्री आणि सिन्स 1995. टेनचा प्रश्न आहे. मला कीवर्ड सापडला, वाक्य वाचल्या मला कीवर्ड सापडला सिन्स 1985. सिन्स 1985 म्हणजे सुरुवात, स्टार्टिंग पॉईंट दिलेली आहे. जर स्टार्टिंग पॉईंट असेल तर त्या वाक्याचा जो काळ आहे तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. एक. बरोबर. एक हा असला पाहिजे, किंवा त्या वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट, एक हे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे, किंवा काय असला पाहिजे, किंवा असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स तरी असला पाहिजे. बरोबर. सीनच्या फेजवर. आता येऊ आपण ऑप्शन मध्ये काय परिस्थिती. बघा, पहिला पर्याय हॅज बीन इन्व्हॉल्व इन, दुसरा पर्याय हॅड बीन इन्व्हॉल्व इन, तिसरा पर्याय. आता सिन्स म्हणजे मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय पाहिजे, दोन काळ पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कुठे आहे? या वाक्यात आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्स. ओके. हॅज बीन इन्व्हॉल्व इन, रवी पंडित हॅज बीन इन्व्हॉल्व इन क्रिकेट कमेंट्री सिन्स 1985. आणि दुसरा पर्याय हॅड बीन इन्व्हॉल्व. तिसरा पर्याय इज इन्व्हॉल्विंगचा काय संबंध नाही. चौथा पर्याय वॉज बीइंगचा काही संबंध नाही. पहिले दोन पर्याय बघा आतापर्यंत आपण जवळपास 150 प्रश्न पाहिले. त्या 150च्या प्रश्नामध्ये असं कधी झालं नाही की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण आहे आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण आहे. व्हेरी रिअर. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी रेफरन्स लागतो. आता या वाक्यात बघा, या वाक्यात आपण जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला तर वाक्य कसं होईल, रवी पंडित हॅज बीन इन्व्हॉल्व इन क्रिकेट कमेंट्री सिन्स 1985. बरोबर. 1985 आणि हॅज बीन इन्व्हॉल्व इन हे एक स्ट्रक्चर आहे, आणि दुसरी गोष्ट आहे हॅड बीन इन्व्हॉल्व इन ही एक स्ट्रक्चर आहे. बघा, आता या वाक्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी बसतात. दोन्ही म्हणजे कोणत्या? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि दुसरा बसतो प्रेझेंट पास्ट म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅज प्रेझेंट आणि हॅड पास्ट दोन्ही बसतात. वाक्य चुकत नाही, पण वाक्याचा अर्थ बदलतो. कशा पद्धतीने वाक्याचा अर्थ बदलतो तुम्हाला सांगतो. जर रवी पंडित आणि त्या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला म्हणजे हॅज बीन इन्व्हॉल्व वापरला तर कसा अर्थ होतो, आणि हॅड बीन इन्व्हॉल्व वापरला तर वाक्याचा अर्थ कसा होतो हे तुम्हाला सांगतो. चुकत नाही, पण अर्थ बदलतो. जर आपण हॅज बीन इन्व्हॉल्व इन ही रचना वापरली, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला, याचा अर्थ असा झाला 1985 पासून रवी पंडित हे क्रिकेट कॉमेंट्री करत आहेत. 1985 पासून हे क्रिकेट कॉमेंट्री करत आहेत आणि आताही करत आहेत. स्टील. मी तुम्हाला काय शब्द वापरेल, 1985 पासून ते करत आहे आणि आताही ते करत आहेत, म्हणजे सध्याही ते क्रिकेट कॉमेंट्री करतात, असा त्याचा अर्थ झाला 1985 पासून. जर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला. आता बघा दुसरं, जर मी हॅड बीन इन्व्हॉल्व इन वापरलं तर याचा अर्थ असा आहे की ते आता करत नाहीत, म्हणजे आता ते कंटिन्यू करतात का?
आता ते कंटिन्यू करतात का, स्टील कंटिन्यू करतात का, तर नाही. 1985 पासून ते पास्ट मध्ये कधीतरी पर्यंत करत होते, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे अजूनही ते कमेंट्री करतात, हे कुठं सांगता येते आपल्याला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आणि आता कंटिन्यू करत नाहीत, आता कंटिन्यू करत नाहीत, तर ते पास्ट मध्ये कुठेतरी थांबले, कंटिन्यू करायचे थांबले, तर याचा तो मिनिंग निघतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधून. वाक्यात यामध्ये या दोन्ही गोष्टी येतात. दोन्ही ऑप्शन असल्यामुळे आयोगाने हा प्रश्न काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. येस, या पुढे आता तुम्ही. पुढचा प्रश्न आहे येस, आपल्याला डायरेक्ट टेन्स विचारलेला, आपल्याला डायरेक्ट काय विचारला, टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असलेलं वाक्य सांगा. बघा, पास्ट परफेक्ट, पास्ट म्हणजे काय, हॅड. परफेक्ट म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे, बीन. परफेक्ट म्हणजे वापरायचं आहे बीन. पास्ट म्हणजे आपण वापरला हॅड. परफेक्ट म्हणजे बीन. कंटिन्युअस म्हणजे जो क्रियापद आहे वाक्यातला त्याला आयएनजी लागलं पाहिजे. झाला आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, इट वॉज रेनिंग, इट वॉज रेनिंग, अॅमिझार आणि वाजवेर, वाजवेर आणि आयएनजी, वाजवेर आणि आयएनजी हा टेन्स झाला पास्ट कंटिन्युअस. आपल्याला काय पाहिजे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे. इथं आला पण हॅड बीन आयएनजी, हा आपल्या रचनेत बसते. हॅड म्हणजे झाला पास्ट, बीन म्हणजे झाला परफेक्ट, आणि रेनिंग म्हणजे काय झाला, कंटिन्युअस. म्हणजे हॅड बीन रेनिंग फॉर 4 hours व्हेन आय वेंट टू हिज हाऊस. जेव्हा मी त्याच्या घरी गेलो 4 तासापासून पाऊस पडत होता. आपला आन्सर येईल आन्सर नंबर बी. इट रेन, इट रेन, V2 सिंपल पास्ट. इट हॅड रेन, इट हॅड रेन, हा काय झाला, इट हॅड रेन काय झाला, पास्ट परफेक्ट झाला. हा काय झाला, इट हॅड रेन झाला पास्ट, पास्ट परफेक्ट झाला. राईट, म्हणजे आपला आन्सर येईल आन्सर नंबर 2, कारण आपल्याला पास्ट परफेक्ट विचारलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेला की फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सोपे प्रश्न आहेत मागचे, जुना प्रश्न आहे, 2004 चा प्रश्न आहे. आपल्याला फक्त टेन्स विचारला, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्सची काय रचना आहे, शाल किंवा विल आणि त्यासोबत बी, शाल बी, विल बी, शाल बी, विल बी आणि क्रियापदाला आयएनजी, ही रचना झाली फ्युचर कंटिन्युअस टेन्सची. बघा, इथं विल बी आहे आणि हे आपलं झालं आन्सर. ही विल बी लिव्हिंग द प्लेस. शाल बी, विल बी आणि आयएनजी ही रचना झाली फ्युचर कंटिन्युअस टेन्सची. हे झालं आपला आन्सर. विल हॅव लेफ्ट, विल हॅव लेफ्ट, शॅल हॅव, विल हॅव आणि लेफ्ट, V3 ही रचना झाली आपली फ्युचर परफेक्ट. पहिलं जे वाक्य आहे ते कोणत्या टेन्सचं झालं, फ्युचर परफेक्ट टेन्सचं झालं, बरोबर. दुसरं जे वाक्य ही विल हॅव बीन लिव्हिंग, ही विल हॅव बीन लिव्हिंग ही रचना झाली फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्सचं वाक्य झालं ते, बरोबर. आणि इज गोइंग टू लिव्ह, इज गोइंग टू लिव्ह हे झाला आपला चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि आपला आन्सर आहे विल बी लिव्हिंग, आन्सर नंबर 3. येस, बघा आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, व्हेन आय सॉ हिम ही चेस, व्हेन आय सॉ हिम ही चेस. येस, व्हेन आय सॉ हिम काय करायचं, जे पहिलं क्रियापद आहे V2 ते V2 आपल्याला वापरायचं आहे. ते V2 आपल्याला म्हणजे एका वाक्यात दिलेलं आहे, त्या V2 वरून आपल्याला आता गेस करायचं की पुढं काय. बघा, प्लेड आहे, हॅज प्लेड आहे. जर पहिल्या वाक्यात V2 असेल तर वर्तमान काळाचा काही संबंध नाही, आर चा काही संबंध नाही. आर स्टडिंग आणि प्लेड. बघा, इथं काहीतरी गडबड झाली. कशी गडबड झाली, आपल्याला वापरायचा प्लेइंग, चेस आपण प्ले करत आहोत, चेस स्टडीचा काही इथं विषय नाही. काहीतरी दुसऱ्या प्रश्नाचे ऑप्शन इथं आलेले आहेत. इथं येस 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 येस, दुसऱ्या प्रश्नाचेच ऑप्शन इथं आलेले आहेत, स्टडीचा काही इथं संबंध नाही. बघा, इथं ऑप्शन पाहिजे हॅड. येस, हॅड प्लेड. इथं आपण एक ऑप्शन करू हॅड प्लेड. आणि इथे बघा, इथं आपण ऑप्शन करू वॉज प्लेइंग. हे लक्षात घ्या, हे दोन ऑप्शन दुसऱ्या खालच्या प्रश्नाचे टाईप झाले, ही टायपिंग मिस्टेक आहे आपली, बरोबर. आता तुम्ही 1, 2 ही 3 आणि 4 हे आपले ऑप्शन आहेत असं कन्सिडर करा. बघा, व्हेन आय सॉ हिम, जेव्हा मी त्याच्याकडे बघितलं तर तो काय करत होता, तो चेस खेळत होता. आपला आन्सर येईल ही वॉज प्लेइंग चेस. येस येस येस, ही वॉज प्लेइंग चेस. हे डी नंबरचा आपला आन्सर येईल, डी नंबरचं काय आपला आन्सर येईल. एक रचना आहे पास्ट कंटिन्युअस या वाक्यामध्ये, बरोबर. एक रचना आहे पास्ट कंटिन्युअस, सोबत दुसरी रचना आहे साधा भूतकाळ V2, दुसरी रचना आहे साधा भूतकाळ. ही रचना या वाक्यात वापरलेली आहे. नुसता प्लेड येणार नाही, कारण दोन जर सलग क्रिया असतील तर आपण V2 वापरतो, राईट. हॅजचा काही संबंध नाही. हॅड प्लेड येणार नाही, कारण एक क्रिया अगोदर पूर्ण झालेली ती आपण याच्यात वापरतो, ती पूर्ण नाही झाली. तो सध्या काय करत आहे, चेस खेळत आहे. आणि नंतर तेव्हा म्हणजे तो खेळत असताना मी त्याला पाहिलं, तो चेस खेळत असताना मी त्याला पाहिलं. कोणती क्रिया कंटिन्यू होती, चेस खेळण्याची कंटिन्यू होती, ती आपण पास्ट कंटिन्युअस मध्ये वापरली. ही वॉज प्लेइंग चेस, ही वॉज प्लेइंग चेस व्हेन आय सॉ हिम, जेव्हा मी त्याला बघितलं. चेस खेळण्याची जी ऍक्शन ही कंटिन्युअस होती आणि त्या दरम्यान मी त्याला बघितलं, तर हे वापरायचं V2 मध्ये. जी गोष्ट कंटिन्यू होती ती वापरायची पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. हे तुम्ही थोडंसं रिपेअर करून घ्या, ठीक आहे. ओके ओके ओके, बघा आता पुढचा प्रश्न आहे, इंग्लिश फॉर 5 years.
फॉर 5 इयर्स नावाची फ्रेज आहे. फॉर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षापासून. यावरून या फ्रेजवरून मला समजलं की त्या वाक्याचा जो काळ आहे तो प्रेझेंट, परफेक्ट आणि कंटिन्युअस टेन्स पाहिजे. कोणता काळ पाहिजे? प्रेझेंट, परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स हा त्या वाक्याचा काळ पाहिजे. बघा कुठं आहे? प्रेझेंट आहे, हॅज बीन स्टडी. हॅज बीन स्टडी म्हणजे ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स. 5 वर्षापासून तो इंग्रजीचा अभ्यास करत आहे. हॅज बीन स्टडी या 5 इयर्स या फ्रेजवरून मला समजलं की प्रेझेंट, परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स हा त्या वाक्याचा काळ पाहिजे. बरोबर, हे झाला आपला आन्सर. बघा आता पुढे आहे यस द लास्ट ट्रेन काहीतरी. यस करेक्ट सेंटेन्स म्हणजे इथं सेम वाक्य दिलेलं आहे, 4 वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे आणि वाक्याची रचना चुकवलेली आहे. कोणती वाक्याची रचना बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. द लास्ट ट्रेन गोज कल्याण देअर. ओके, देअर हा सब्जेक्ट पाहिजे, द लास्ट ट्रेन हा ऑब्जेक्ट पाहिजे. इथं गडबडलं, देअर इज गोइंग द लास्ट ट्रेन. ओके, म्हणजे त्यांनी रचना चुकवलेलं, फ्रॉम देअर इज गोइंग द लास्ट ट्रेन. ओके ओके, हे पण चुकलेलं आहे. तर तुम्हाला सांगतो कसं. देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण. यस, ही रचना बरोबर आहे. आणि शेवटी इथं असं आहे, इथं तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. कसं? आता एक रचना इंग्लिशमध्ये जर एखाद्या वाक्याची सुरुवात हेअर आणि देअरने होत असेल, बरोबर, हेअर आणि देअरने होत असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळात असते. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. उद्गारवाचक चिन्ह इथे दिलेलं नाही. उद्गारवाचक चिन्ह दिल्यानंतर हे वाक्य आता बरोबर होईल. हिअर कम्स द बस, हिअर अराइव्ह द बस, देअर गोज द टीचर, देअर गोज दॅट स्ट्रेंज मॅन. म्हणजे हेअर आणि देअरनं सुरुवात आणि साधा वर्तमान काळ आणि काय उद्गारवाचक चिन्ह. ही रचना तुम्ही लक्षात ठेवा. ही रचना जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन नंबर 4 वर जा की जे आपला आन्सर आहे. येस, शी विल हॅव कम्प्लिटेड. काय करायचं आपल्याला या वाक्यातनी? चूज द करेक्ट सेंटेन्स. येस, आपल्याला बरोबर वाक्य सांगायचं आहे. बरोबर वाक्य सांगायचं आणि बाय टुमारो हा कीवर्ड आहे या वाक्यातला. बघा सगळ्या वाक्यात काय आहे? बाय टुमारो. बाय टुमारो आपल्याला काय सांगते? बाय टुमारो म्हणजे उद्यापर्यंत, बाय दिस इयर या वर्षाच्या शेवटपर्यंत, बाय बाय द नेक्स्ट वीक पुढील आठवड्यापर्यंत. बाय आणि असे शब्द असतील जे फ्युचर इंडिकेट करणारे आहेत तर त्या वाक्याचा काळ असला पाहिजे. फ्युचर परफेक्ट टेन्स. त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? फ्युचर परफेक्ट टेन्स. मला कसं समजलं की फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचा? मला या बाय या फ्रेज वरून समजलं. बाय टुमारो, बाय दिस मंथ, बाय नेक्स्ट इयर, बरोबर, बाय नेक्स्ट वीक अशा पद्धतीच्या ज्या फ्रेजेस आहेत तर त्या वापरल्या जातात फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. हॅज कम्प्लिटेडचा काही संबंध नाही, इथं बी हॅजचा काही संबंध नाही आणि भूतकाळाचा काही संबंध नाही, कारण या फ्रेज नुसार आपल्याला टेन्स ठरवायचा आहे. आपला आन्सर येईल आन्सर नंबर 1. बघा येस, पुढं पुन्हा आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. काहीतरी आपल्याला काहीतरी आपल्याला काय पाहिजे? काहीतरी कीवर्ड पाहिजे की ज्याच्यावरून आपल्याला वर्ब ठरवायचा आहे. बघा इथं फॉर 2 इयर्स आहे, इथं सिन्स 2 इयर्स आहे, 2 वर्षापासून. सिन्स 2 इयर्स ही फ्रेज बरोबर आहे का? नाही, सिन्स 2 इयर नाही पाहिजे, तर फॉर 2 इयर पाहिजे. कारण सिन्स स्टार्टिंग पॉईंट, फॉर कसं आहे? फॉर कॅल्क्युलेटेड पिरियड. ओके, हे चुकलेलं आहे. अंकल फॉर द लास्ट इयर्स हे पण बरोबर आहे. फॉर द लास्ट 2 इयर्स हे बरोबर आहे. ही फ्रेज बरोबर आहे. फ्रॉम 2 इयर्स नाही, फॉर 2 इयर्स पाहिजे. म्हणजे पहिलं आणि तिसरं वाक्य फ्रॉम आणि सिन्स नुसारच चुकलेलं आहे. आता दुसरं आणि चौथ्यातून आपल्याला बरोबर ओळखायचं. फॉर 2 इयर्स ही बरोबर आहे, फॉर द लास्ट 2 इयर्स हे बरोबर आहे. आता ज्यावेळेस फॉर आणि सिनची फ्रेज येते तर त्या वाक्याचा काळ कोणता असला पाहिजे? प्रेझेंट, परफेक्ट आणि कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. आता मग इकडे या, जॉन इज स्टेइंग हा झाला चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळामध्ये आपण फॉर 2 इयर्स ही रचना वापरत नाही, हे आपलं इथं चुकलं. बरोबर, आता या खाली जॉन हॅज बीन स्टेइंग. जॉन हॅज बीन स्टेइंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा इथं वापरलेला आहे. मागील 2 वर्षापासून जॉन हा त्याच्या मामासोबत, त्याच्या अंकल सोबत राहत आहे. हे आपलं वाक्य बरोबर आहे. आन्सर नंबर 4. कशावरून मला कळालं? फॉर द लास्ट 2 इयर्स या फ्रेजवरून मला कळालं की कोणता टेन्स पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. म्हणून आपला आन्सर आहे आन्सर नंबर 4. या पुढे सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. यस, आता याच्यामध्ये कीवर्ड बघा कोणत्या? बाय द एंड ऑफ धिस इयर. लक्षात ठेवा, कीवर्ड बघा कोणता? कीवर्ड आहे बाय द एंड ऑफ धिस इयर. येस, बाय द एंड ऑफ धिस इयर, बाय द एंड ऑफ धिस इयर. आता लक्षात ठेवा, अख्ख्या 200 प्रश्नात फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, बाय द एंड ऑफ धिस इयर. आता समजा एक थोडस अशा चर्चा आपण ऐकतो नाही का? आता तुला पुण्यात किती दिवस झाले रे बाबा? तर मग आपण म्हणतो नाही, 2 वर्ष झाले. केम नाही, या वर्षाच्या शेवटी मला 2 वर्ष होतील पुण्यात राहून. या वर्षाच्या शेवटी म्हणजे अजून हे वर्ष होण्यासाठी 2, 3, 4, 5 महिने बाकी आहेत. म्हणजे या डिसेंबरला मला 2 वर्ष होतील. या वर्षाच्या शेवटी मला 2 वर्ष पूर्ण होतील. बाय द एंड ऑफ धिस इयर ही रचना आपण वापरतो. कोण्या काळात वापरतो? तर ही रचना आपण वापरतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण ही रचना वापरतो. मला सांगा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स विल हॅव बीन वर्किंग फॉर 2 इयर्स. विल हॅव बीन वर्किंग
फॉर 2 years हे बरोबर आहे. या वर्षाच्या शेवटी इथे काम करताना मला किती दिवस पूर्ण होतील, तर 2 वर्ष पूर्ण होतील. फॉर 2 years विल हॅव बीन वर्किंग. इथं विल बी वर्किंग ही फ्युचर कंटिन्युअस टेन्स झाला साधा, त्याच्यात ही रचना नाही आपण वापरत. हॅज बीन वर्किंग हा प्रेझेंट झाला, शी इज वर्किंग हा प्रेझेंट कंटिन्युअस झाला. आपला आन्सर आहे आन्सर नंबर 1. कशावरून मी ओळखलं की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे, तर बाय द एंड ऑफ दिस इयर या फ्रेज वरून मी ओळखलं की काय पाहिजे, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे. राईट. या आता पुढे दे वेर सिटिंग इन अ रेस्टॉरंट. दे वेर सिटिंग इन अ रेस्टॉरंट. पुन्हा एक रचना रिपीट झालेली आहे. तुम्हाला सांगतो, एक रचना असते, एक असते पास्ट कंटिन्युअस, एक काय असते पास्ट कंटिन्युअस, आणि दुसऱ्या वाक्यात असते V2. कंटिन्युअसली रचना कोणती आहे? दे वेर सिटिंग इन अ रेस्टॉरंट. दे वेर सिटिंग इन अ रेस्टॉरंट. मला सांगा, ऑप्शन न बघता डोळे लावून मला सांगा तुम्ही, दे वेर सिटिंग हे झाला पास्ट कंटिन्युअस. जर एका वाक्यात पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला असेल तर दुसऱ्या वाक्यात काय आणि कायच आलं पाहिजे, तर दुसऱ्या वाक्यात फक्त V2 आला पाहिजे. दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे? फक्त V2 आला पाहिजे. चला ऑप्शनवर. किती ऑप्शन मध्ये V2 वापरलेला आहे? फक्त एकाच ऑप्शन मध्ये V2 वापरलेला आहे. व्हेन आय सॉ देम. जेव्हा मी त्यांना बघितलं तर ते हॉटेलमध्ये बसलेले होते. ते हॉटेलमध्ये बसलेले होते. मराठीतली तुम्ही काही म्हणा, हॉटेलमध्ये बसलेले होते. ओके. पण इंग्रजीची जी रचना आहे ती पाहिजे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्येच पाहिजे. दे वेअर सिटिंग इन अ रेस्टॉरंट व्हेन आय सॉ देम. ते अगोदरच बसलेले होते. त्यांची चर्चा, त्यांचं जेवण खाणं पिणं चालू होतं जेव्हा मी त्यांना बघितलं. अगोदर कोणती क्रिया होती? बसण्याची क्रिया अगोदर कंटिन्युअस आहे, आणि नंतर कोणती क्रिया झाली? पाहण्याची झाली. तर पाहण्याची जी क्रिया आहे, नंतर जी क्रिया झाली सडन, ती V2 मध्ये लिहायची, आणि जी क्रिया अगोदरच चालू आहे ती पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये लिहायची. म्हणजे आपला आन्सर झाला व्हेन आय सॉ देम दे वेर सिटिंग. पास्ट कंटिन्युअस आणि V2 ही रचना लक्षात ठेवा तुम्ही. वारंवार याच्यावर प्रश्न आलेले आहे. बघा पुढचा प्रश्न आहे, कंटिन्युअसली सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. मला कीवर्ड सापडला. कंटिन्युअसली तर आहे, पण सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग, आज सकाळी 6 वाजल्यापासून कंटिन्युअस. जर ही फ्रेज असेल तर मला कळालं वाक्याचा काळ पाहिजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा आणि हाच काळ पाहिजे. बघा कोण्या वाक्यात आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, आलं लक्षात? म्हणजे आपला आन्सर नंबर 3. कशावरून मला कळालं? सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग, आज सकाळी 6 वाजल्यापासून कंटिन्युअसली पाऊस पडत आहे आणि अजूनही पडत आहे. तर हॅज बीन रेनिंग ही रचना त्याच्यामध्ये येईल. आपला आन्सर नंबर आहे 3. बघा, यस, मला वाक्य बघता क्षणी कीवर्ड सापडला. प्रत्येक वाक्यात येस्टरडे आहे, प्रत्येक वाक्यात येस्टरडे आहे, प्रत्येक वाक्यात काय? येस्टरडे. जर येस्टरडे, लास्ट आणि एगो हे 3 शब्द असतील किंवा एखादं वर्ष असेल 1961, कोणकोणते शब्द सांगितले मी? येस, कोणकोणते शब्द सांगितले बघा. एक काय असू शकतो? येस्टरडे, जसा इथे दिलेला आहे. दुसरा काय सांगितला मी? अगो. तिसरा काय सांगितला मी? लास्ट. चौथा काय सांगितला मी? कोणतंही एखादं वर्ष, नुसतं वर्ष दिलेलं आहे, त्याच्या अगोदर सीन्स वगैरे काय नाही बरं. सीन्स वगैरे असला तर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. ओके. जर असं वर्ष दिलेलं असेल नुसतं, जसं की आता नाही का 1951 मध्ये एखादा इव्हेंट झाला, तर इन 51 त्या वाक्याचा काळ काय असला पाहिजे? V2 असला पाहिजे, V2 असला पाहिजे. या आता प्रत्येक वाक्यात आय फॉरगॉट टू पोस्ट, आय फॉरगेट टू पोस्ट, इथं प्रेझेंट आहे म्हणजे चुकलं. आय एम फॉरगेटिंग, प्रेझेंट आहे चुकलं. फॉरगॉट पोस्टिंग, डायरेक्ट क्रियापद पहिले, इथं गडबडलं. इथं पाहिजे आय फॉरगॉट पोस्टिंग. आय फॉरगॉट बरोबर आहे, पण पोस्टिंग चुकलं. आय फॉरगॉट टू पोस्ट. यस, आय फॉरगॉट टू पोस्ट हे आपलं वाक्य बरोबर आहे. येस्टरडे मुळे आपण ओळखलं की क्रियापद पाहिजे V2. येस्टरडे मुळे ओळखलं क्रियापद पाहिजे V2. आणि एकाच वाक्यात जर 2 क्रियापद आली तर फॉरगॉट टू पोस्ट, ही जॉईन मी टू लर्न, ही जॉईन मी टू कन्फर्म, बरोबर. ही जॉईन मी टू हेल्प, ही जॉईन मी टू असिस्ट. आलं लक्षात? आय असिस्ट देम टू मॉडिफाय किंवा इम्प्रूव्ह. आय असिस्ट देम टू इम्प्रूव्ह. आलं लक्षात? तर एका क्रियापदानंतर दुसरं क्रियापद आलं तर दुसरं क्रियापद काय पाहिजे? 2+ बेस फॉर्म मध्ये पाहिजे. आणि पहिले क्रियापद काय पाहिजे? V2 मध्ये पाहिजे. का V2 मध्ये पाहिजे? कारण वाक्यात कीवर्ड काय? येस्टरडे. आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे. राईट. बघा, एवढं सोपं आहे इंग्रजी, जेवढं मी तुम्हाला सांगतो. ॲज सून ॲजचा मागील व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न पाहिलेला आहे. ॲज सून ॲजची भानगड काय आहे? जे वाक्यात 2 क्रियापद असतात, ते दोन्ही क्रियापद एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असले तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच पाहिजे, किंवा जर ते V2 मध्ये असले तर V2 मध्येच पाहिजे. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही माहित नसलं चालते. आता मला सांगा तुम्ही, ॲज सून ॲज ही हिअर द न्यूज, ॲज सून ॲज ही हिअर द न्यूज, कुठं आहे? V2. डोळे लावून सांगा, पर्याय न पाहता सांगा. येणारे क्रियापद हे कशात असलं पाहिजे? V2 असलं पाहिजे. कसं समजलं तुम्हाला V2 असलं पाहिजे? तर मला याच्यावरून समजलं सर की अगोदरच्या वाक्यात ॲज सून ॲज ही हिअर हा V2 आहे, म्हणून पुढे येणारे क्रियापद पण काय पाहिजे? V2च पाहिजे. या आता ऑप्शन मध्ये तुम्ही हॅड रिटन आहे, V3 आहे, चुकला. ही रोड टू मी हे आपला आन्सर आहे. ही विल राईटचा काही संबंध नाही. आणि वन ऑफ दिस नाही, वन ऑफ दिस तर आहेच, पण प्रॉपर आन्सर काय? येस, ही रोड टू मी हे झाला आपला आन्सर. कारण राईट, रोड, रिटर्न. रोड काय कोणता फॉर्म झाला? रोड हा फॉर्म झाला V2. रोड कोणता फॉर्म झाला? V2 फॉर्म झाला.
तिकडे हिअर आणि इकडे रूट, दोन्ही झाले V2. आता वाक्याचा सेन्स बघा कसा बनते. ॲज सून ॲज ही हिअर द न्यूज ही रोट टू मी. जसं त्यानं बातमी ऐकली तसं त्यांनी मला लिहिलं, पत्र लिहिलं, असा त्या वाक्याचा सेन्स बनतो. या पुढे फॉर द लास्ट 3 मंथ्स मला कीवर्ड सापडला वाक्यात. फॉर द लास्ट 3 मंथ्स मला कीवर्ड सापडला. फॉर द लास्ट 3 मंथ्स कोणता काळ असला पाहिजे? हा काळ असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे. आता ओके, लक्षात घ्या. फॉर द लास्ट 3 मंथ्स ही मेडिसिन फॉर द ट्रीटमेंट फॉर अस्थमा. आता ज्यावेळेस अनकॉन्शियसनेस असेल म्हणजे बेशुद्ध पडलेला आहे, आजारी पडलेला आहे, तर ह्या अवस्था आहेत, ह्या ऍक्शन नाही. हे ऍक्शन आहेत का नाही? तर ज्यावेळेस फॉर आणि सिनची फ्रेज वापरलेली असते आणि अवस्था असतात म्हणजे बिमार पडण्याची अवस्था, बेशुद्ध असण्याची अवस्था, झोपलेला असण्याची नाही, ती ऍक्शन मध्ये येऊन जाईल. फक्त बिमार पडल्याची अवस्था लक्षात घ्या, डोकं दुखण्याची अवस्था लक्षात घ्या तुम्ही. तर ह्या सगळ्या अवस्था आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स न वापरता आपण वापरतो तिथं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, PPT. प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. फॉर द लास्ट 3 मंथ्स 3 महिने झाले ही मेडिसिन्स फॉर द ट्रीटमेंट फॉर अस्थमा. तर तो मेडिसिन घेत आहे, तो काय करत आहे? मेडिसिन घेत आहे. तर याचा आन्सर येईल हॅज बीन टेकिंग. याचा आन्सर येईल हॅज बीन टेकिंग. कारण का? मेडिसिन घेण्याची ऍक्शन आहे. तो मागच्या 3 महिन्यापासून त्याला अस्थमाचं मेडिसिन, अस्थमाची ट्रीटमेंट तो घेत आहे आणि अजूनही कंटिन्यू आहे. त्यामुळे आपलं आन्सर येईल हॅज बीन टेकिंग. हे आपलं झालं आन्सर. येस. या पुढे ओके. सिंपल पास्ट टेन्स आपल्याला सांगितलेला आहे ओळखायचा. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय असते? V2 असते. आणि इकडे या ऑप्शन नंबर 2 V2. थिंक हा झाला बेस फॉर्म V1. थिंकचा दुसरं रूप हा झाला थॉट दुसरं. आणि थिंकचा V3 हा पण काय झाला? थॉट. बरोबर. म्हणजे आपला आन्सर इज V2. येस. आय थॉट हा झाला सिंपल पास्ट टेन्स. एकदम सोपा प्रश्न, जुना प्रश्न आहे 1987 चा. आता पुढे या. द न्यूजपेपरच्या हेडलाईन ज्या असतात, न्यूजपेपरच्या हेडलाईन ज्या असतात कोणत्या काळात वापरतो? न्यूजपेपरच्या हेडलाईन असतील युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक फॅक्ट असेल, बरोबर, आणि प्रेझेंट हॅबिट असेल, आणि प्रेझेंट काय असेल? हॅबिट असेल. या सगळ्या गोष्टी आपण कोण्या काळात वापरतो? तर या सगळ्या गोष्टी आपण वापरतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण वापरतो. या पुढे आता सिन्स अर्ली दिस मॉर्निंग. येस, मला कीवर्ड सापडलेला आहे. सिन्स अर्ली दिस मॉर्निंग वाक्याचा काळ काय असला पाहिजे? वाक्याचा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असला पाहिजे किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे. या दोन्हीतून एक असला पाहिजे. आता रवी अ सिव्हिअर हेडेक, त्याचं खूप डोकं दुखत आहे, ही अवस्था आहे, ही अवस्था असली पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असली पाहिजे. रवी हॅड अ सिव्हिअर हेडेक. बरोबर. रवी हॅज आणि हॅड अ सिव्हिअर हेडेक या वाक्याचा काळ कोणता झाला? या वाक्याचा काळ झाला प्रेझेंट आणि या वाक्याचा काळ झाला परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅज काय येणार नाही? कारण ती अवस्था आहे, डोकं दुखण्याची अवस्था आहे, ती ऍक्शन नाही. काही ऍक्शन होते का? नाही. त्याचं डोकं दुखत आहे, ही अवस्था आहे. त्यामुळे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येणार नाही. हा चालू काळ झाला. तर चालू काळात आपण सीनची फ्रेज आपण वापरत नाही आणि नुसता हॅज कसा वापरणार? नुसता हॅज आपण वापरू शकतो पण कधी ती सीनची फ्रेज नाही पाहिजे. म्हणजे रवी हॅज अ सिव्हिअर हेडेक. रवीचं डोकं दुखतंय, हो खूप. रवीचं खूप डोकं दुखतंय, एवढंच जर वाक्य असलं तर हॅज बरोबर आहे. पण सिन्स वापरला त्यामुळे आता आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. येस. ओके. बघा या पुढे. द पेशंट बिफोर द डॉक्टर अराइव्ह. येस, बिफोरचा क्लॉज आहे आणि मला कीवर्ड सापडला. कीवर्ड काय सापडला मला? V2 आहे. बिफोरचा क्लॉज आहे आणि V2 जोडलेला आहे. बिफोरचा क्लॉज आहे आणि V2 जोडलेला आहे. आता मला सांगा तुम्ही रचना कशी तयार होईल? द पेशंट बिफोर द डॉक्टर अराइव्ह. द पेशंट बिफोर द डॉक्टर अराइव्ह. डॉक्टर यायच्या अगोदर. डॉक्टर आले पण डॉक्टर यायच्या अगोदरच काय झालं? पेशंट गेला. बरोबर. V3. इथं कोणती रचना वापरलेली आहे मला सांगा? एका वाक्यात सिंपल पास्ट टेन्स आणि एका वाक्यात पास्ट परफेक्ट टेन्स. बरोबर. तर जो पेशंट आहे तो गेलेला आहे, नुकताच गेलेला आहे. द पेशंट हॅड डाईड बिफोर द डॉक्टर अराइव्ह. नुकतीच कोणती क्रिया झाली? पेशंट गेल्याच्या आणि नंतर मग डॉक्टर आले. नंतर होणारी गोष्ट कोण्या काळात? V2 मध्ये. अगोदर पूर्ण झालेली गोष्ट कोण्या काळात? V3 मध्ये. रचना काय येईल आपली? V3 आणि V2 ही रचना येईल आपली. हे लक्षात ठेवा. पुढचं उदाहरण आहे येस युनिव्हर्सल ट्रूथ. आताच सांगितलं युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक फॅक्ट असेल, हॅबिच्युअल ऍक्शन इन प्रेझेंट असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. हे झालं आपला आन्सर सिंपल प्रेझेंट टेन्स युनिव्हर्सल ट्रूथ. आणि थँक्यू. बघा खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. 1000 पावलाचा प्रवास पहिल्या पावलापासून सुरू होतो हे एकदा पुन्हा आपल्याला समजलेलं आहे. बघा आपण जो प्रयोग सुरू केलेला आहे तर यामध्ये बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर आणि दुसरा टेन्स ह्या टॉपिकचे जवळपास 125 प्रश्न ते आणि ऑलमोस्ट 150 प्रश्न, हे 350 प्रश्न, जवळपास 350 प्रश्न, एकूण एक प्रश्न 1984 पासून 2025 पर्यंत एकूण एक प्रश्न आपण बघितलेला. याच आधारावर याच बेसवर
येणाऱ्या काळात येणाऱ्या सगळ्या परीक्षेत याच बेसवर प्रश्न येणार आहेत. हेच टॉपिक वेगवेगळ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. फक्त एमपीएससीच नाही तर सगळ्या परीक्षेची सरळ सेवावाल्यांनी सुद्धा हे व्हिडिओ बघा, टेट वाल्यांनी व्हिडिओ बघा, तलाठीसाठी व्हिडिओ कामी आहेत, वनरक्षकसाठी व्हिडिओ कामी आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तुमची सध्या कोर्टाची एक्झाम येणारी कोर्टाची जी एक्झाम आहे त्याचंच इंग्रजी, त्याच्यासाठी सुद्धा हेच प्रश्न कामीचे आहेत. हाच बेस आहे, हाच आधार आहे, हेच रिफ्लेक्शन सगळ्या परीक्षेत होणार आहे. हे तुम्ही आवर्जून पहा आणि अजिबात म्हणजे शेअर करण्यास कंजूसी करू नका. ही व्हिडिओ शेअर करा, हे लाईक करा. आपण भेटूया याच्यानंतरचा जो पुढचा टॉपिक असेल जो कोणता त्या टॉपिक सोबत. थँक्यू.